म्हणून रस्ते वाहतुकीवरती परिणाम झालाय। तर पुढचे 4 तास खरं तर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी झालाय। राज्यात आज जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावरती सुद्धा जोरदार पाऊस पडतोय। रुपाली बडवे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेले आहेत। रुपाली, पुढचे 4 तास महत्त्वाचे, प्रशासनानं काय आवाहन केलंय? रुपाली, आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय? मुंबईमध्ये आपण पाहतो की रात्रीपासून खरं पाऊस मुसळधार चालू आहे। पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचे आता सकाळी आपल्याला हाल होताना पाहायला मिळतात। मुंबईच्या ज्या तिन्ही लोकल सेवा आहेत त्या सध्या मंदगतीने धावताना पाहायला मिळतात। रस्त्यावर देखील वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। अनेक सखल भागामध्ये खरं पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे वाहतूक जी आहे ती खरं मंदावल्याचं पाहायला मिळतं। सोबतच आपण पाहतो की दादरचा जो मुख्य परिसर आहे त्या भागामध्ये मोठी अशी खरं वाहतूक कोंडी झालेली आहे। एका बाजूला प्रभादेवीचा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे मोठ्या संख्येने ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या सगळ्या आता टीएस ब्रिजचा वापर करताना पाहायला मिळतात। आधीच पावसामुळे वाहतूक मंदावलेली आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि सखल भागामध्ये खरं तर पाणी साचलेलं आहे। त्याच्यामुळे अनेक मार्ग जे ते सध्या बंद करण्यात आल्याचं चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। अनेक भागामध्ये म्हणजे किंग सर्कल सारखा परिसर असेल तर या भागामध्ये सुद्धा पाणी साचायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे गाड्या अतिशय कमी खरं तर वेगाने या ठिकाणी आपल्याला चालताना पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर मुंबईच्या अनेक भागामध्ये रात्रीपासून पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की त्या मुंबईकरांना खरं याचा लेट मार्क लागणार आहे। मुंबईची मध्य रेल्वे असेल, हार्बर मार्ग असेल आणि पश्चिम रेल्वे असेल, या तिन्ही ज्या लोकल आहेत त्या सध्या उशिराने धावत आहेत आणि त्याच्यामुळे आज मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यायची आहे आणि खरं तर पावसाचा अंदाज घेऊनच घराच्या बाहेर पडायचा आहे। हवामान खात्याने जो एक अंदाज वर्तवलेला आहे त्या अनुषंगाने मुंबईमध्ये पुढचे 3 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। 3 तासासाठी आपल्याला आपण पाहिलं तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांनी घराच्या बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन रेड अलर्टमुळे जेव्हा केव्हा कुणी बाहेर पडतंय, कामानिमित्त बाहेर पडतंय, तर त्यांनी तशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे। रेनकोट असेल, छत्री असेल, तुम्ही सोबत घ्या आणि मगच प्रवास करा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।